अपडेट असणार आहे लाडकी बहीण योजना। आज वाटप मार्च GR 21वा हप्ता जमा होणार का? मार्च एप्रिलचे 3,000 रुपये येणार का? कारण काय की आता नवीन पद्धतीने जे फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष आहे ते सुरू झालेलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 1,500 रुपयेचं वाटप आणि त्यानंतर एप्रिल महिन्याचे 1,500 असे एकत्रितपणे 3,000 रुपये संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत। कारण काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना बंद होणार, न्यायालयाने नोटीस दिली आहे लाडक्या बहिणींचे पैसे लवकर द्या नाही तर लाडकी बहीण योजना बंद करा, असे काही अफवासुद्धा येत होत्या। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्यानंतर चॅनलवरती नवीन आहे किंवा अजूनही आपल्या योजना यात्राला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या फेसबुक पेजला फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा करून घ्यायचं आहे। कारण लाडकी बहीण योजना असो, सरकारी योजना असो, सविस्तर सगळी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जाते। तर लाडकी बहीण योजना तुम्ही पाहू शकता, हे जे साम न्यूजपेपर आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण खूप मोठं नाव असलेलं न्यूजपेपर आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे। एप्रिल अखेरीस 2 महिन्यांचे म्हणजे 3,000 रुपये मिळणार का? तर लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच मिळण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिला मार्च महिन्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार याची वाट पाहत आहे। एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी देखील अद्याप पैसे आले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी नक्की चिंतेत आहे आणि वारंवार लाडकी बहीण योजना बंद होणार, न्यायालयाने नोटीस काढलेली आहे, असं भरपूर बातम्या येत आहेत। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना चिंता आहे की हे पैसे बंद होतील का? पण लाडक्या बहिणींनो, चिंता करण्याचं कारण नाही, कारण लाडकी बहिणीच्या खात्यातच लवकरच 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना मार्च एप्रिल महिन्याचे हप्त्याचे 3,000 रुपये एकत्रित येणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू आहे। आता आज जरी GR आला तर पुन्हा उद्या सुट्टी आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना वितरण तरी उद्या होणार नाही। पण आज GR आला तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजे 17-18 तारखेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। पण अद्यापही काय झालेलं आहे की GR आला नाही। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन्ही महिन्याचे पैसे लाडकीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण याबाबत अधिकृत माहिती आली नाही। पण लवकरच सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगितले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला निकषात बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। ज्या महिला निकषात बसत नाही त्यांनी अद्याप KYC केली नाही, या योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे, लक्षात घ्यायचं आहे। KYCसाठी सरकारने पुन्हा एकदा 30 एप्रिलला मुदतवाढ देण्यात आली आहे। KYCमध्ये ज्या महिलांकडून चुका झाल्या आहेत त्यांना सरकारने एक संधी दिली आहे व एप्रिल म्हणजे 30 एप्रिलच्या आत KYC करायची आहे। यासाठी सुद्धा काय झालेलं आहे, हप्ता लांबणीवर पडल्याचं दिसून येत आहे। कारण KYC दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींमध्ये काय होईल की वाढ होईल व तशा झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणीच्या लिस्टमध्ये वाढ झाल्यानंतर त्यात लाडक्या बहिणींना पैसे सुरू होणार आहे। KYC करताना महत्त्वाचे 2 प्रश्न विचारले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरे बरोबर दिल्यानंतर, सहमत आहे केल्यानंतर, सबमिट केल्यानंतर पूर्णपणे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, एप्रिल अखेरीसपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। तारीख ठरली नसली तरी सुद्धा GR आल्यानंतर लाडक्या बहिणींना लवकरच पैसे जमा होतील। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।